चला 1986च्या मुस्लिम महिला कायद्याबद्दल जाणून घेऊया, जो घटस्फोटित महिलांच्या हक्कांशी संबंधित आहे. या कायद्याचं मुख्य लक्ष आहे घटस्फोटित मुस्लिम महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणं. तर मग या कायद्यानुसार घटस्फोटानंतर महिलेला नेमके कोणते आर्थिक हक्क मिळतात? चला बघूया. अगदी कायद्याच्या प्रस्तावनेतच हे स्पष्ट केलंय की याचा उद्देश घटस्फोटित महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणं आहे. पण हे हक्क समजून घेण्याआधी 2 महत्त्वाच्या कायदेशीर व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. पहिली व्याख्या आहे घटस्फोटित महिला, म्हणजे अशी महिला जिचा विवाह आणि घटस्फोट मुस्लिम कायद्यानुसार झाला आहे. आणि दुसरी संकल्पना आहे इद्दत. हा घटस्फोटानंतरचा एक कालावधी आहे, जो हक्क ठरवण्यासाठी महत्त्वाचा असतो. हा कालावधी महिलेच्या परिस्थितीनुसार ठरतो, म्हणजे मासिक पाळी किंवा गर्भधारणेनुसार त्याची गणना होते. तर माझी पतीकडून तिला नक्की काय मिळायला हवं हे कायद्याच्या कलम 3 मध्ये स्पष्टपणे दिलंय. या कलमानुसार 4 मुख्य आर्थिक हक्क मिळतात. आपण ते एक एक करून पाहूया. पहिलं म्हणजे इद्दतच्या काळात वाजवी तरतूद आणि पोटगी मिळण्याचा हक्क. दुसरं, तिच्या मुलांसाठी त्यांच्या जन्मापासून 2 वर्षांपर्यंत त्यांच्या संगोपनासाठी पोटगी. तिसरं, मेहरची रक्कम. ही लग्नाच्या वेळी ठरलेली रक्कम तिला परत मिळायलाच हवी. आणि चौथं, लग्नात मिळालेल्या तिच्या सर्व मालमत्ता आणि भेटवस्तू परत मिळवण्याचा हक्क. पण मग एक प्रश्न उरतोच, इद्दतचा कालावधी संपल्यावरही ती गरजू असेल तर काय? इथे कलम 4 लागू होतं आणि यानुसार ही जबाबदारी आता माझी पतीची राहत नाही. तर ही जबाबदारी एका साखळीप्रमाणे ठरवली आहे. याची सुरुवात तिच्या मुलांपासून होते. न्यायालय या जबाबदार लोकांना किंवा अगदी वक्फ बोर्डाला तिला पोटगी देण्याचा आदेश देतं. आता ह्या कायद्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कलम 5 दोन्ही पक्षांना एक पर्याय देतं. जर दोघांचीही संमती असेल तर या कायद्याऐवजी फौजदारी प्रक्रिया संहितेचा पर्याय निवडता येतो. पण ह्यासाठी त्यांना पहिल्याच सुनावणीत न्यायालयात एक संयुक्त अर्ज द्यावा लागतो. म्हणजेच हा कायदा इतर कायद्यांपेक्षा वेगळी एक खास कायदेशीर चौकट तयार करतो. ह्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. असा कायदा वैयक्तिक धार्मिक नियम आणि देशाच्या कायद्यात समतोल कसा साधतो?